अधिक मासात करायची गोड आणि सोपी छोटी छोटी व्रत। अधिक मास हा भगवान श्रीकृष्ण आणि विष्णू यांना अत्यंत प्रिय मानला जातो। या महिन्यात मोठ्या पूजा जपाबरोबरच काही छोटी साधी आणि मनापासून केलेली व्रतही खूप पुण्यदायी मानली जातात। घरातील स्त्रिया, मुलं, वृद्ध कोणीही व्रत सहज करू शकतं। 1. तुळशीला रोज दिवा लावणे। संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा। ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा। याचं फळ असं की घरात शांतता आणि सकारात्मकता वाढते, भगवान विष्णूंची कृपा मिळते। 2. गाईला रोज भाकरी गवत देणे। अधिक मासात गायीची सेवा विशेष पुण्यकारक मानली जाते। तर काय द्यावे? गवत, चपाती, भाकरी, गूळ, हरभरा जे तुम्हाला शक्य होईल ते। याचं फळ असं की पितृदोष कमी होतो असे मानले जाते, घरात सुख समृद्धी येते। 3. एक वेळ साधं सात्विक जेवण। आठवड्यातून एक दिवस किंवा शक्य असल्यास रोज एक वेळ साधं अन्न घ्यावं। टाळावं काय तर कांदा, लसूण, मांसाहार, वाद विवाद। फळ याचं असं की मन शांत राहतं, भक्तिभाव वाढतो। 4. विष्णू सहस्रनाम किंवा रामरक्षा पठण। दररोज थोडंसं वाचन केलं तरी चालतं। याचं फळ असं की मानसिक शक्ती वाढते, घरात सकारात्मकता ऊर्जा राहते। 5. छोटंसं दान करणं। मोठं दान करावं असं नाही, भावना महत्त्वाची आहे। काय दान करू शकता तर साखर, तांदूळ, गहू, केळी, पाण्याची बाटली, बत्ताशे जे काही तुम्हाला शक्य होईल ते। फळ पुण्यवृद्धी होते, अडथळे कमी होतात। 6. गोपाळ कृष्ण नामस्मरण। रोज काही मिनिट फक्त कृष्णाचं नाव घ्यावं। उदाहरणार्थ राधे कृष्ण, गोविंद गोपाळ, श्रीकृष्णम शरणम मम किंवा जे तुमचं कोणतं आवडतं नाम असेल ते। फळ मन प्रसन्न राहतं, घरात भक्तीचं वातावरण तयार होतं। 7. देवळात छोटासा दिवा किंवा फूल अर्पण करावं। दररोज शक्य नसेल तरी आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन फूल, दिवा किंवा थोडा नैवेद्य अर्पण करावा। अधिक मासाचं खरं व्रत म्हणजे कोणाचं मन न दुखावणं, राग कमी करणं, चांगलं बोलणं, देवाचं नामस्मरण करणं आणि शक्य तितकी सेवा करणं। रामकृष्ण हरी।